नमस्कार. आज आपण पृथ्वीच्या पोटात डोकावणार आहोत. म्हणजे आपल्याकडे भूविज्ञान, खनिज आणि खडकांचा सर्वंकष ज्ञान यावर आधारित काही नोंदी आहेत. तर पृथ्वी आतून नेमकी कशी आहे, तिचे घटक काय, ते कसे बदलतात, यावर आज आपण खूप खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. अगदी. तर सुरुवात पृथ्वीच्या अंतरंगापासून करूया. म्हणजे आत काय आहे नक्की? हो, नक्कीच. आता बघा, पृथ्वीच्या आत पाहण्यासाठी आपण थेट म्हणजे खाली जाऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञ काय करतात, भूकंपाच्या वेळी ज्या लहरी निर्माण होतात ना, त्यांचा वापर करतात. अच्छा. या लहरी वेगवेगळ्या पदार्थांमधून वेगवेगळ्या वेगाने जातात. म्हणजे जणू काही पृथ्वीचा एक्सरेज. अरे वा. आणि यातूनच आपल्याला कळतं की पृथ्वीला आतून 3 मुख्य थर आहेत. सगळ्यात वरचा पातळ पापुद्रा म्हणजे भूकवच. भूकवच म्हणजे जिथे आपण राहतो तो भाग. पण मला वाटतं नोंदींमध्ये असं होतं की जमिनीखालचं म्हणजे खंडीय आणि समुद्राखालचं भूकवच वेगळं असतं. ते कसं काय? अगदी बरोबर मुद्दा. खंडीय भूकवच जाड असतं आणि तुलनेने हलकं, म्हणजे ग्रॅनाइटसारख्या खडकांनी बनलेलं. अच्छा. आणि महासागराखालचं जे आहे ते पातळ असतं पण जड असतं. ते बसाल्ट खडकांनी बनलेलं असतं. ओके. या भूकवच्या खाली मग येतं प्रावरण. जवळजवळ 2900 किलोमीटर खोल आहे ते, आणि ते मुख्यत्वे सिलिकेट नावाच्या खनिजांनी बनलेलं आहे. सिलिकेट्स. आणि मग येतो गाभा. हो, पृथ्वीचा केंद्र भाग, गाभा. आणि मला वाटतं त्याचे पण 2 भाग आहेत, बाहेरचा द्रव आणि आतला घन. अगदी बरोबर. बाहेरचा गाभा द्रवरूप आहे. तो मुख्यत्वे लोह आणि निकेलचा बनलेला आहे. अच्छा. आणि तो वितळलेल्या स्वरूपात फिरत असल्यामुळेच पृथ्वीला एक चुंबकीय क्षेत्र मिळतं. हे खूप महत्वाचं आहे. हो, तेच तर आपल्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतला. आणि आतला गाभा जो आहे तो प्रचंड दाबामुळे स्थायू म्हणजे घन बनला आहे. काय गंमत आहे, म्हणजे इतका आत असूनही घन? हो, दाबामुळे. आता हे थर ज्या मूलभूत घटकांनी बनलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलूया, म्हणजे खनिज. खनिज, मिनरल्स. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर खनिज म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेला पदार्थ. अजैविक असतो, स्थायू असतो आणि त्याची एक विशिष्ट रासायनिक रचना असते आणि अणूंची एक ठरलेली मांडणी, ज्याला आपण स्फटिक रचना म्हणतो. अच्छा. म्हणजे प्रत्येक खनिजाची स्वतःची ओळख असते. त्यांना ओळखण्यासाठी मग रंग, चकाकी किंवा कठीणपणा बघतात. इथे मोहत स्केलचा उल्लेख आहे. ते काय? मोज स्केल. हो, हे खनिजांच्या कठीणपणाचं मोजमाप आहे. म्हणजे कोणतं खनिज किती कठीण आहे हे ठरवण्यासाठी. 1 म्हणजे सर्वात नरम, जसं टाल्क पावडरमधलं टाल्क. आणि 10 म्हणजे सर्वात कठीण हिरा. अरे बापरे, हिरा 10. हो, आपलं नख साधारण 2.5 कठीण असतं. अच्छा, म्हणजे आपण काही खनिज नखाने ओळखू शकतो. ते सिलिकेट्स तेच जे प्रावरणात पण असतात. अगदी, कारण पृथ्वीच्या कवचाचा खूप मोठा भाग याच खनिजांनी बनलाय. उदाहरणादाखल क्वार्ट्ज, फेल्डस्पार, अभ्रक म्हणजे मायका, ही सगळी सिलिकेट्स आहेत. आणि हीच खनिजे एकत्र येऊन मग खडक बनवतात. इथेच खडक चक्राची संकल्पना येते. ती मला खूपच इंटरेस्टिंग वाटली. हो, खडक चक्र म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची रिसायकलिंग सिस्टमच आहे. रिसायकलिंग? बरोबर. हे दाखवतं की खडक कधीच एकाच स्वरूपात राहत नाहीत. ते सतत बदलत असतात. सुरुवात होते वितळलेल्या खडकापासून, म्हणजे मॅग्मा किंवा लावा. तो थंड झाला की अग्निजन्य खडक बनतात. ओके. मग या अग्निजन्य खडकांवर ऊन, वारा, पाऊस यांचा मारा होतो, म्हणजे त्यांची झीज होते. बरोबर. अपक्षय म्हणतात त्याला. झीज होऊन त्याचे बारीक कण बनतात, म्हणजे गाळ. गाळ. हा गाळ मग वारा किंवा पाण्याबरोबर वाहून जातो आणि कुठेतरी साचतो. थरावर थर साचतात. आणि मग वरच्या थरांच्या दाबामुळे हे कण एकत्र दाबले जातात, चिकटतात आणि मग तयार होतात गाळाचे किंवा स्तरित खडक. अच्छा, यालाच ते लिथिफिकेशन म्हणतात वाटतं. अगदी बरोबर. लिथिफिकेशन, खडक बनण्याची प्रक्रिया. आणि मग पुढे? आता समजा हे गाळाचे खडक किंवा अगदी आधीचे अग्निजन्य खडक जर भूगर्भात खोलवर ढकलले गेले, जिथे प्रचंड उष्णता आणि दाब असतो, तर त्यांचं मूळ रूप बदलतं आणि रूपांतरित खडक तयार होतात. रूपांतरित म्हणजे मेटामॉर्फिक? हो, मेटामॉर्फिक. आणि गंमत म्हणजे जर तापमान अजून वाढलं तर हे रूपांतरित खडक सुद्धा वितळून पुन्हा मॅग्मा बनू शकतात. अगदी. आणि चक्र पुन्हा सुरू.
म्हणजे हे असं सरळ एका रेषेत नाहीये. कुठलाही खडक कोणत्याही प्रकारच्या खडकात बदलू शकतो. बरोबर. यात अनेक वाटा आहेत. आता या मुख्य खडकांच्या प्रकारांबद्दल अगदी थोडक्यात बोलूया. पहिला अग्निजन्य खडक. मॅग्मा जर पृथ्वीच्या आत खोलवर हळूहळू थंड झाला तर त्यात मोठे स्फटिक तयार होतात, जसं ग्रॅनाइट. आपले किचनचे ओटे वगैरे असतात ना, हो, ग्रॅनाइटचे. तो अंतर्वेधी प्रकार. पण जर लाव्हा ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर आला आणि पृष्ठभागावर पटकन थंड झाला तर स्फटिक लहान असतात, जसं बसाल्ट. बसाल्ट, जे समुद्राच्या तळाशी असतं. अगदी. दुसरा प्रकार गाळाचे खडक. वाळूचे कण एकत्र येऊन वाळूकाष्म म्हणजे सँडस्टोन बनतो. लाल किल्ला वगैरे. बरोबर. इमारतींसाठी वापरतात. समुद्रातील जीवांचे सांगाडे कवच साचून चुनखडक म्हणजे लाईमस्टोन बनतो. सिमेंटसाठी महत्वाचा. पण याच चुनखडकामुळे त्या गुहा तयार होतात ना, कार्स्ट म्हणतात त्याला. बरोबर. पाणी झिरपून चुनखडक विरघळतो आणि गुहा किंवा भूगर्भात पोकळ्या तयार होतात. ती कार्स्ट प्रक्रिया. आणि हो, कोळसा हा पण गाळाचा खडक आहे, पण तो सेंद्रिय आहे, वनस्पतींपासून बनलेला. अच्छा. आणि तिसरा प्रकार रूपांतरित खडक म्हणजे बदललेले. चुनखडकावर उष्णता आणि दाब आला की सुंदर संगमरमर बनतो. मार्बल, ताजमहल. बरोबर. वाळूकाष्मापासून क्वार्ट्झाइट बनतो, जो खूप कठीण असतो. आणि चिखलाच्या खडकापासून म्हणजे शेलपासून स्लेट बनते, जी घरांच्या छपरांसाठी वापरायची पूर्वी. हो, पाटी पण असायची त्याची लहानपणी. अगदी. काही रूपांतरित खडकांवर दाबामुळे समांतर पट्टे किंवा रेषा दिसतात, त्याला फॉलिएशन म्हणतात. स्लेट किंवा नाईस मध्ये दिसतं. तर अशी ही पृथ्वीची रचना, खनिज आणि हे सतत बदलणारे खडक, हे सगळं इतकं एकमेकांत गुंतलेलं आहे आणि यातूनच आपलं जग घडतं. अगदी. आणि हे ज्ञान फक्त पुस्तकी नाहीये. आपल्याला खनिज संपत्ती कुठे मिळेल, धरणं किंवा पूल बांधायला सुरक्षित जागा कोणती, भूस्खलनाचा धोका कुठे, हे सगळं समजायला भूविज्ञानाचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. खरंच. म्हणजे आपल्या पायाखालची जमीन समजून घेणं किती आवश्यक आहे. जाता जाता एक विचार येतोय मनात. आपल्या घराच्या, ऑफिसच्या आसपास जे खडक दिसतात ना, त्यात कदाचित लाखो वर्षांचा इतिहास दडलेला असेल. कधी विचार केलाय की त्या खडकांचं काय रहस्य असेल? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.